आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. भीषण विमान दुर्घटनेने गुजरातसह संपूर्ण देशाला हादरा. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह 200हून अधिक जणांचा मृत्यू. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह 200हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सामोरी आली आहे. एकूण 242 जण या विमानातून प्रवास करत होते. यामध्ये 230 प्रवासी तर 12 क्रू मेंबर्सचा समावेश होता. त्यामध्ये रुपानी हे देखील होते. अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान दुपारी अहमदाबाद नजीक कोसळले. या विमानात क्रू मेंबरसह 242 जण प्रवास करत होते. या सर्वांचाच मृत्यू झाल्याची माहिती AP या वृत्तसंस्थेने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच केंद्रीय विमानोड्डाण वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांना घटनास्थळी पाठविले आहे. ते अहमदाबाद येथे दाखल झाले असून त्यांनी घटनेचा आढावा घेतला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली असून बोईंग विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याची चर्चा होत आहे. विमान कोसळण्याच्या घटनेसह आसपासच्या परिसरातील घटनांचे व्हिडिओ चित्रीकरण झाले असून हे व्हिडिओ सर्वत्र पाहावयास मिळत आहेत. यामध्ये घटनेचे गंभीर स्वरूप लक्षात येत असून नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची अनोखी भेट. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आता एक मोठी बातमी सामोरी आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. वांद्र्यातील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी राज ठाकरे पोहोचले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा या ठिकाणी दाखल झाला. या दोघांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. कारण आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र अचानक झालेल्या या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. बेळगावच्या विभाजनाचा निर्णय बैठकीनंतर. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासाठी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे. यासाठी अनेक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. यासाठी जिल्ह्यातील आमदार, मंत्री आणि खासदार यांची बैठक घेऊन जिल्हा विभाजनाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. बुधवारी बेंगळूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यातील 31 जिल्ह्यांपैकी उत्तर कर्नाटकातील बेळगाव हा सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे विभाजन चिक्कोडी, गोकाक किंवा बैलोंगल यापैकी कशा पद्धतीने करण्यात येईल याचा निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. स्टेशन रोडवर कार चालकाने दुचाकीला ठोकरले.
कार चालकाला चक्कर आल्यामुळे कार चालकाने थेट दुचाकीला ठोकर दिल्याची घटना स्टेशन रोडवरील पाटील गल्ली येथे घडली आहे. गुरुवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास हा अपघात घडला. गजबजलेल्या स्टेशन रोडवरील पाटील गल्ली येथे वेगाने येणारी एक कार अचानक दुचाकीला धडकली. त्यावेळी चालकाने आपल्याला चक्कर आल्याचे सांगितले. या अपघातामध्ये दुचाकी घसटत नेल्यामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि तसेच दुचाकी चालकाला पायाला दुखापत झाली आहे. कार चालकाची अवस्था पाहून नागरिकांनी त्याला पाणी देऊन विश्रांती घेण्यास सांगितले. टोस्ट मास्टर्स क्लबतर्फे BK मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम संपन्न. IMER संस्थेच्या टोस्ट मास्टर्स क्लबतर्फे मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकसन आणि संवाद कला याबाबत मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर कमलाकर आचरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात देखील मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शविला. शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी शाळेतील शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले. व्हिजन कर्नाटक प्रदर्शनाचे उद्घाटन. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्हिजन कर्नाटक 2025 या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी झाले. KLE शताब्दी सभागृहात झालेल्या या प्रदर्शनामध्ये केंद्र सरकारचे अनेक विभाग सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून माहिती जाणून घेतली. प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते झाले. यावेळी KLEचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी खासदार मंगला अंगडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. अपघातात जखमी झालेल्या मनोहर किलारी यांचे निधन. लैला शुगर फॅक्टरीचे पर्सनल मॅनेजर व खानापूर तालुक्यातील गुंड्यानट्टी गावचे रहिवासी मनोहर किलारी वय 45 हे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान बुधवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले. त्यामुळे लैला शुगर फॅक्टरीतील कर्मचारी वर्ग व गुंड्यानट्टी ग्रामस्थ तसेच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.